Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ में एक तेज रफ्तारी टेम्पो ने एक अस्पताल के बाहर खड़ी एम्बुलेंस और अन्य वाहनों को टक्कर मार दी। यह हादसा सीसीटीवी कैमरे में कैद हो गया। इस हादसे में 2 लोग घायल हुए हैं और एक की हालत गंभीर बताई जा रही है। अंबर अस्पताल अंबरनाथ शहर से गुजरने वाले कल्याण बदलापुर हाईवे पर स्थित है। इस अस्पताल के बाहर एम्बुलेंस खड़ी थी, तभी तेज रफ्तार टेम्पो ने एम्बुलेंस, कुछ कारों, एक 2 पहिए वाहन और एक साइकिल सवार को टक्कर मार दी। टक्कर के बाद टेम्पो चालक फरार हो गया। अस्पताल प्रशासन ने इस संबंध में अंबरनाथ पुलिस में शिकायत दर्ज कराई है और पुलिस ने टेम्पो चालक की तलाश शुरू कर दी है। 15 तारखेला सकाळी 5:16 आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना खूप मोठ्यात एक असा आवाज आल्यानंतर आमच्या हॉस्पिटलचे स्टाफ आहेत ते नेहा सिस्टर म्हणून आहेत, ती बाहेर जाऊन बघतीये तर आमचे ॲम्ब्युलन्स असतात बाहेर साईडला लावलेले, तिथं त्यांना ठोकलं होतं आणि एक माणूस असं बेशुद्ध अवस्थेत बाहेर पडला होता रोडावर। त्याला आम्ही लगेच आतमध्ये घेतलं, त्याची कंडिशन खूप सिरियस होती, त्याला इंट्युबेट करून व्हेंटिलेटरवरती टाकलं आणि तपास लावायचा प्रयत्न केला, पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून की तो माणूस कोण आहे। तर बघितल्यावर ते कळलं की ते बुवापाड्यामधले आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही लगेच इन्फॉर्म केलं। क्रिश ते एक आहे ट्रान्सपोर्ट, त्याची गाडी होती, त्यानं त्यांना उडवलं होतं आणि ते उडवल्यानंतर डायरेक्ट गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो पडून गेला। त्या अपघातामध्ये आमचे 2 ॲम्ब्युलन्स, आमची जी फार्मासिस्ट आहे मेडिकल स्टोरची त्याची ॲक्टिवा, एक आमचा जो ड्रायव्हर आहे त्याची पल्सर आणि हॉस्पिटलचा एक एम्प्लॉई आहे अजीम नूरखा पठाण, तो पण इंज्युअर झालेला आहे। तो अजीम नूरखा पठाण जो आहे तो गाडीच्या शेजारी उभा होता, सकाळी सैरी करून, रमजानचा महिना आहे तो सैरी करून उभा होता, फोनवरती चॅटिंग करत होता, त्याच्या पण हाताला फ्रॅक्चर झालेले आहेत आणि बाकीचं आमच्या बाजूला एक बिर्याणीवाला आहे त्याचं पण काहीतरी नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे। वाहन चालकाने मद्यप्राशन केलेलं आहे असं समजत आहे। 100% गाडीची स्पीड आणि तिथून ज्या पद्धतीने गाडी एंट्री करते, जर काही तुम्ही व्हिडिओ बघितलं तर हे क्लिअर कट आहे की तो हा क्लिअर कट केस जो आहे तो ड्रंक अँड ड्राईव्हचा आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते एक अशा माणसाची जो सकाळी वॉकिंगसाठी जात होता सायकलवरती एक्सरसाइजसाठी, त्याला अनपेक्षित असा अपघात त्याच्यासोबत झालेला आहे। रुग्णालय बाहेर ज्या ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या, ज्या वाहन होते, ज्यांचं नुकसान झालं, आपली काही तक्रार आहे? हो, आम्ही तक्रार नोंदलेली आहेत। आमची जी गाड्या आहेत ते एक गाडी नवीनच गाडी आहे, ती पूर्ण आता पूर्ण स्क्रॅप झालेली आहे आणि दुसरी जी एक गाडी आहे कार्डियक ॲम्ब्युलन्स, कारण आम्हाला आमच्याकडे इमर्जन्सी पेशंट असतात तर कार्डियक ॲम्ब्युलन्स असते, तर कार्डियक ॲम्ब्युलन्स जे आहे तिचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे। आता ते आम्ही त्याची तक्रार जी अंबरनाथ पोलीस स्टेशन वेस्ट मध्ये दिलेली आहे। साधारण किती लाखाचं अंदाजे मला 5 ते 7 लाखाचं नुकसान हॉस्पिटलचं झालेलं आहे। जखमी व्यक्ती जो होता आता त्याची प्रकृती कशी आहे आणि जखमी व्यक्ती जो आहेत त्यांना मेंदूमध्ये भरपूर मिडलाईन शिफ्ट अशी ब्रेन मध्ये ब्लीड झालेली आहे आणि त्याची वाटण्याची शक्यता मला खूपच कमी वाटते, कारण जेव्हा त्याला आम्ही आतमध्ये घेतलं त्याचं कोणी नातेवाईक नव्हता, पण माणुसकी या नात्याने आणि हॉस्पिटल जवळ असताना आमची ड्युटी असल्यामुळे आम्ही त्यांना लगेच आत घेऊन त्यांना लगेच व्हेंटिलेटरवरती टाकलं, तर ते पेशंट जागीच्या जागी गेले असते। आता त्यांना कुठे रेफर करण्यात आलं? त्यांना फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमध्ये शिफ्ट केलेलं आहे। अजून पण ते व्हेंटिलेटरवरती आहे, पण त्यांची वाचण्याची शक्यता नाही, कारण त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नाही, मेंदूमध्ये खूप रक्तस्राव झालेला आहे। त्यांचं नाव वगैरे कळू शकलं?
त्यांचं नाव आणि डिटेल्स हॉस्पिटलमध्ये आहे, लिहिलेली आहेत सगळे. आम्ही MLC केलेली आहेत, अंबरनाथ पोलीस स्टेशनला कळवलं होतं आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी पण खूप कोशिश घेऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना पण त्यांनी, अंबरनाथ अनीस शेख म्हणून आहेत, त्यांनी खूप त्याला मदत, म्हणजे त्याच्या नातेवाईकांना शोधण्यामध्ये, कारण त्याच्याकडे काही आयडेंटिटी वगैरे काही नव्हती. अनीस शेखने त्यांना व्यवस्थित शोधून आणलं. ब्यूरो रिपोर्ट, अंबरनाथ, ल्हास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।